भारत माता की सर्वप्रथम परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि तसंच संत शिरोमणी रविदास महाराज यांना वंदन करतो। आणि आज आपल्या पांढरावुडीसाठी फार मोठा दिवस आहे आणि आज अनेक वर्षापासून प्रलंबित संत शिरोमणी रविदास महाराजांच्या मंदिरामध्ये मूर्ती स्थापनेच्या या कार्यक्रमामध्ये इथे आज स्वतःहून इथे येऊन मूर्तीचं स्थापना करणारे आणि आपल्या सर्वांचे आणि माझे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब नुकतेच इथे येऊन गेले। तसंच आज मंचावर इथे या कार्यक्रमासाठी आवर्जून हरियाणावरनं इथे आलेले श्री श्री 108 संत सतपालजी महाराज इथे उपस्थित, आमच्या सर्वांचे नेते माजी आमदार माननीय सुधाकरजी कोळे साहेब ते उपस्थित, नगरसेवक व माजी स्थायी समिती सदस्य व ज्यांनी ही मूर्ती इथे भेट दिली असे संदीपजी जाधव इथे उपस्थित, या कार्यक्रमाचे आयोजक माझे लहान बंधू योगीजी पाचपोर, परिणिता फुके, संजयजी सरायकर, ट्रस्टचे अध्यक्ष हरिचंदजी तांडे, राजूजी मोबे, भाऊरावजी तांडेकर, आनंदजी जगनीत, रमेशजी सटवे, शरदजी धोत्रे, संजयजी बडखने, आदरणीय मंच आणि माझ्या पुढे उपस्थित सर्व पांढरावुडी संजयनगरमधून आलेल्या सर्व समाज बांधव, सर्व बंधू भगिनींनो, मित्रांनो, थोर समाजसुधारक संत आणि कवी संत शिरोमणी गुरु रविदास महाराजजी यांचा मूर्तीची स्थापना आज इथे झाली, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। आणि आज या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा असून आणि या परिसरात एक चांगला, आज जर मी अनेक वर्षानंतर परत, मला वाटतं योगीच्या निवडणुकीनंतर झाला का, किती महिने झाले निवडणूक, 3 महिन्यानंतर आलो तर इतकी झगमगाट आज आपल्या सगळ्या पांढरावुडी परिसरात आणि रविदास महाराजांचे ते गल्ली आणि तिथे सगळे लाईट आणि सगळ्या जे या प्रकारे आज पूर्ण आपली वस्ती सजलेली आहे, एक चांगला भक्तिमय वातावरण आपल्या भागात या माध्यमातून बघायला मिळत आहे। आणि संत रविदास महाराजांनी जी आपल्याला प्रेरणा दिली, ज्या माध्यमातून त्यांनी आपल्याला शिकवण दिली, ज्या माध्यमातून त्यांच्या डोळ्यांच्या माध्यमातून एक आपल्याला एक ज्ञान दिलं, त्याचं आपण सर्वांपर्यंत पोहोचावं याकरता सातत्याने केंद्र सरकार व राज्य सरकार प्रयत्न करत असते। मध्य प्रदेशमध्ये सागर इथे उभारण्यात येणाऱ्या मोठ्या भव्य संत रविदास स्मारकाच्या ज्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देऊन तेही लवकरात लवकर काम करण्याचं काम राज्य सरकार करत आहे। तसंच माननीय मोदीजींनी या देशात राहणारे संत रविदासांचे जितकेही भक्त आहेत त्यांच्यासाठी संत रविदास महाराजांनी ज्या प्रकारे जातपात आणि विषमतेच्या विरोधात आवाज उठवून एक समानताचा संदेश दिला आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या नावाने दिल्ली इथे मोठं एक जे एअरपोर्ट बनत आहे, जे दिल्लीच्या बाजूला कोणतं हरदोली आदमपूर इथे जे एअरपोर्ट बनत आहे त्याचं नाव संत रविदास महाराजांच्या नावाने दिलेलं आहे। राज्य सरकारने संत रोहिदास चर्मोद्योग मंडळाच्या माध्यमातून अनेक आपल्या बेरोजगार युवकांसाठी अनेक कामं या माध्यमातून केलेलं आहे। एक चांगलं काम आज निश्चितच या वस्तीसाठी झालेलं आहे, आपल्या समाजासाठी झालेलं आहे। आणि अनेक वर्षापासून, म्हणजे मी नगरसेवक झालो 2007 मध्ये, त्यावेळेसपासून या मंदिरात, त्यावेळेस पहिल्यांदा स्लॅब त्या मंदिराला मी टाकली होती योगी, त्यावेळेस स्लॅब आपण टाकली होती मंदिराला, त्यानंतर एक मजला परिणिता नगरसेवक झाल्यावर टाकली आणि आज योगीने त्याला इतकं सुंदर केलं, आता फक्त एक AC लावणं बाकी आहे तिथे, कारण आज गरमी फार होती तिथे, एक AC निधीतनं लावा नाही तर मी निधी देतो। आणि योगीजींनी विनंती केली की इथे अनेक वर्षापासून वाल्मिकी महाराजांची मूर्ती स्थापन आहे, त्यातही समाज भवन आपण तिथे मागे मी नगरसेवक असताना बांधलं
आणि आज थोडंसं मागच्याच मीटिंगसुद्धा झाली 3 महिने आधी ती निवडणुकीची, त्यालाही थोडंसं सौंदर्यीकरण करायचं आहे. पण आपल्या आशीर्वादाने मी आता आमदार आहे, माझे निधी पूर्ण महाराष्ट्रात कुठेही मी खर्च करू शकतो. तर जितके पैसे लागतील मी द्यायला तयार आहे. योगी तू फक्त कुठे असं आहे की मी निवडणुकीत सगळ्यांना सांगितलं होतं की ज्या प्रकारे मी 10 वर्ष या भागात काम केलं, प्रत्येकाच्या घरी जाऊन काम केलं, तसं योगी करणार आहे. परिणिताने 5 वर्ष 9 वर्ष इथे काम केलं, म्हणजे मी 10 वर्ष, परिणिता 9 वर्ष, असं म्हणून आम्ही या प्रभागामध्ये सातत्याने काम केलं. आता आमचा प्रतिनिधी म्हणा किंवा आमचा लहान भाऊ म्हणा, योगी काम करतो आणि योगी तुझ्यासोबत एकदम ताकदीने मी उभा आहे. एकदा मी म्हटलं की एखाद्यासोबत उभा आहे तर शेवटपर्यंत उभा राहतोय. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, कोणतीही निधी कोणत्याही निधीची कमतरता पडू देणार नाही. काही चिंता करायची गरज नाही. तुला जितके प्रोजेक्ट करायचे आहे, जितके रस्ते करायचे आहे, तितके करून घे. कारण गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांचा आपल्याला आशीर्वाद आहे. नागपूर महानगरपालिकेत आपल्याला काहीच चिंता करायची गरज नाही. आताच गडकरी साहेबांनी योगीला सांगितलं की तू ते सगळ्या लोकांचे कार्ड बनवून घे, अमेरिकन विजा कार्डने तुम्हाला कुठेही तुम्ही खरेदी करायला गेले तर 3% 5% डिस्काउंट भेटणार. आणि दुसरं, तुम्हाला ज्या ज्या लोकांकडे कार्ड राहणार त्यांच्याकडे 1 लाखाचा त्यांना फुकटात त्यांना इन्शुरन्स मिळणार. एक चांगल्या योजना या माध्यमातून चांगली योगी राबवून घेतली पाहिजे. त्यानंतर आपले मजुरांचं जे आहे कामगारांचे कार्डसुद्धा योगीने मोठ्या प्रमाणात, कारण निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी रॅलीमध्ये किंवा पदयात्रामध्ये फिरत होतो त्यावेळेस लोक सगळे सांगत होते की योगीने फार मोठ्या प्रमाणात इथे सगळ्यांची नोंदणी करून घेतली. पण आता जे उरलेल्या लोकांची आपल्याला नोंदणी करून घ्यायची आहे. मालकी हक्क पट्ट्याचं फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री होता बरोबर आणि माननीय बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री होता बरोबर जितके अडथळे होते ते सगळे दूर केलेले आहे. आपली मोजणी झालेली आहे. आता पट्टे वाटपाचा कार्यक्रम आपण लवकरात लवकर घेऊन याच ठिकाणी आपण एक मोठा पट्टे वाटपाचा कार्यक्रम माननीय गडकरी साहेब, माननीय फडणवीस साहेबांना बोलावून लवकरात लवकर करू. त्याचंही योगीजींना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब त्याचा पाठपुरावा करून आता 3 ते 6 महिन्याच्या आत, कारण आपण लोकांना शब्द दिला होता की 1 वर्षाच्या आत प्रत्येक घराला, प्रत्येक व्यक्तीला आपण पट्टे देणार, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आपण दिलेला शब्द पाळायचा आहे. कारण लोकांनी तुम्हाला सर्वांना, चारही नगरसेवकांना भरभरून मतं दिले, छप्पर फाडून मतं दिले आणि तुम्हाला लोकांना जे जे आपण आश्वासन दिले ते पूर्ण करायचे आहे. या भागात मला असं वाटतं की जे बाकी छोटे मोठे जितके कामं होते, रस्ते, लाईट, नाली, पाणी, हे सगळे आपण पूर्ण केलेलं आहे. समाजभवनी बांधलेलं त्यालाही आपण आता दुरुस्त करू. पण याच्या व्यतिरिक्त जेही उरलेले काम आहे, पुढच्या 5 वर्षात या वस्तीमध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही. याची दक्षता घेऊन सगळे कामं आपल्याला करायचं आहे. 4ही नगरसेवक चांगलं काम करतात आहे. 3 महिन्यापासून जे कारण मी यावेळेस प्रत्येक जागेवर फिरलो आणि मतं मागितले होते, म्हणून 4ही नगरसेवकांकडे माझं लक्ष आहे. 4ही नगरसेवक चांगलं काम करतात आहे. तुमचे करत आहे का चांगलं काम? करत आहे ना? नाही तर मी निवडणुकीत म्हटलं तुम्ही म्हणणार बा कामच नाही केलं, असं नाही ना? चांगलं करत आहे ना? नाही केलं तर आहेच. मी माझ्याकडे का एक मेसेज केला किंवा तुम्ही घरी येऊ शकता. एक चांगलं काम या माध्यमातून होत आहे. योगीजी, दुसरं, आपल्या भागात मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार आहे आणि मोठ्या प्रमाणात गडकरी साहेबांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे. मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. आपले जितकेही मुलं आहेत, आपले युवक आहेत, त्यांना काही ना काही प्रशिक्षण देऊन, स्किल डेव्हलपमेंट करून या सगळ्या युवकांना रोजगार आपल्याला देऊन त्यांना त्यांचे हात मजबूत करायचे आहे. आपलं जे आश्वासन आहे ते पूर्ण करायचं आहे. योगीजींना आणि सर्व नगरसेवकांना विनंती आहे की हा रोजगाराचा मेळावा घेऊन त्याही लोकांना, सगळ्या युवकांना रोजगार देण्याचं काम आपण करा, ही अपेक्षा करतो. एक चांगलं काम या माध्यमातून झालं. विशेष करून संदीप भाऊ जाधव यांच्या माध्यमातून या मूर्तीचा एक फार सुंदर मूर्ती, म्हणजे जर त्या मूर्तीकडे जर आपण एकाग्रताने जर बघितलं तर आपल्याला असं वाटतं की ते रविदास महाराज स्वयं तिथे प्रकट झालेले आहेत. आणि निश्चित एक सुंदर मूर्ती त्यांनी दिली. त्यांचाही आभार मानतो. योगीजी, पाचपोरजींचा आभार मानतो. सगळ्या ट्रस्टचा आभार मानतो. आणि विशेष करून आज आमचे वासुभाऊ आहेत सोनेकर, ते अनेक वर्षापासून मला या मंदिरात सगळ्यात पहिले तेच घेऊन आले होते. आमचे विजयजी चौरे आहेत, त्यांची आई आणि वासुभाऊ सोनेकर हे सगळ्यात पहिले दिलं. तर आपल्याला आणखीन एक
सांगण्यास फार अभिमान वाटतं की माझी राजकीय जीवनाची सुरुवात ज्यावेळेस 2007मध्ये इथनं मी अपक्ष लढवायचं ठरवलं होतं, तेव्हा सगळ्यात पहिली मीटिंग ही भैयासाहेब बिगानेंनी रविदास मंदिराच्या उभारच घेतली होती. आपल्या सर्वांना आठवत असणार, त्या गच्चीवरच आपण तिथे मीटिंग घेऊन ती आपली सर्वात पहिली सुरुवात होती. आणि निश्चितच त्यांचा आशीर्वाद आजही माझ्यापर्यंत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातनं मी आमदार आहे आणि निश्चितच आपला आशीर्वाद नेहमी असा माझ्या पाठीशी राहू द्या हीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.